नमस्कार मंडळी आरटीईची पहिली लिस्ट जाहीर झालेली आहे। ज्या पालकांनी अजूनपर्यंत आरटीईची पहिली लिस्ट चेक केलेली नाही अशांनी लवकरात लवकर आरटीईची पहिली लिस्ट चेक करायची आहे, कारण 20 एप्रिलपर्यंतच पहिल्या लिस्टमध्ये नंबर लागलेल्या मुलांना ॲडमिशन करता येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर या पहिल्या लिस्टमध्ये तुमच्या मुलांचा नंबर लागला आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करा, कारण या 20 तारखेपर्यंतच तुम्हाला मुलांचं तुमचे ॲडमिशन घेता येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या या मुलांचा नंबर या पहिल्या लिस्टमध्ये लागला की नाही ते चेक करा, आणि ज्यांचा या पहिल्या लिस्टमध्ये नंबर लागला नाही त्यांनी दुसऱ्या लिस्टची वाट बघायची आहे। तर ज्या मुलांचा या पहिल्या लिस्टमध्ये नंबर लागलेला आहे अशा मुलांच्या पालकांकरता काही महत्त्वाच्या सूचना असणार आहेत। त्यापैकी पहिली सूचना म्हणजेच निवड यादीतील म्हणजेच लिस्ट नंबर 1 मध्ये प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 10/4/2026 ते 20/4/2026 पर्यंत आहे। म्हणजेच पहिल्या लिस्टमध्ये ज्या मुलांचा नंबर लागलेला आहे त्यांना या 20 एप्रिलपर्यंतच ॲडमिशन घेता येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या मुलांचा नंबर लागला आहे की नाही ते चेक करा आणि 20 तारखेपर्यंत तुमच्या मुलांचे ॲडमिशन निश्चित करा। दुसरी सूचना आहे, निवड यादीतील प्रवेशपात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात। तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी किंवा काढून घ्यावी। पालकांनी आपल्याबरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील काढून घ्यावी। तिसरी सूचना आहे, आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 या वर्षाकरता निवड यादीतील प्रवेशपात्र बालकाच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून न राहता पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करायची आहे। त्यानंतरची सूचना आहे, ॲडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉग इन करू नये, पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा। त्यानंतर सूचना आहे, अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश निश्चित करावा। आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे। त्यानंतरची सूचना आहे, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा। आणि त्यानंतरची सूचना आहे, निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील। तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना आरटीईमध्ये पहिल्या लिस्टमध्ये ज्या मुलांचा नंबर लागलेला आहे अशा पालकांकरता आहेत। त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या मुलांचा नंबर लागला आहे की नाही ते चेक करा। 20 तारखेपर्यंत तुमच्या मुलांचे ॲडमिशन निश्चित करा आणि आजचा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।